वैज्ञानिकाचे ड्रेस जे आहेत ते परिधान करून या ठिकाणी शाळेमध्ये विविध कार्यक्रम घेतले जातात, प्रश्न मंजुषासारखे कार्यक्रम घेतले जातात। विज्ञानाची दिंडी सुद्धा आपल्या विद्यालयामध्ये काढली जात होती, लक्षात घ्या। रामन रामन सीवी रामन हा जयघोष करत आपण मैदानामधून या ठिकाणी सीवी रामनांचा फोटो जो आहे तो पालखीमध्ये ठेवून, त्यांची जी वैज्ञानिक पुस्तकं आहेत ती पालखीमध्ये ठेवून आपण या ठिकाणी अतिशय मोठ्या स्वरूपामध्ये दिंडीचं आयोजन आपल्या विद्यालयामध्ये केलेलं आहे। बाळांनो, तुम्हाला मी एकच सांगू इच्छितो, इकडे लक्ष द्या, पाठीमागे आहे। पूर्वीच्या काळी वाहनांची सोय नव्हती पहा, त्यावेळेला बैलगाडीने प्रवास करत असत आणि बैलगाडीने प्रवास करत असताना त्यावेळेला आपले भारतीय लोक प्रथम उपचार म्हणून, तुम्हाला माहिती आहे, बैलगाडीला लिंबू, त्याचबरोबर सुई, बिबा अशा वस्तू आणि मिरची या वस्तू तुम्हाला बैलगाडीला अडकवलेले दिसतात, आपल्या निदर्शनास येईल अशा। त्याचबरोबर घराच्या चौकटीवरती बाहेरच्या बाजूला सुद्धा त्या वस्तू लावलेल्या तुम्हाला दिसून येतील। मानवामध्ये अंधश्रद्धा कशी निर्माण होते बाळांनो, त्याचं एक मूर्तिमंत ज्वलंत उदाहरण आहे। पूर्वीच्या काळी औषध उपचार रानावनामध्ये नसत, त्यावेळेला जर एखाद्या व्यक्तीला तहान लागली, जवळपास पाणी नसेल, तर त्या ठिकाणी तो लिंबू कापून आपणाला जर घेतला आपण तर आपली तहान भागवली जात असायची। हा शास्त्रीय दृष्टिकोन त्या पाठीमागला होता, लक्षात घ्या। त्याचबरोबर रानावनातून जात असताना, बैलगाडीचा प्रवास करत असताना जर एखादा विषारी साप चावला तर त्यावेळेला त्या व्यक्तीला ही मिरची खाऊ दिली जायची। जर मिरची तिखट लागली तर तो बिनविषारी साप असायचा, आणि जर तिखट नाही लागली मिरची तर तो विषारी साप आहे असं ओळखायचा आणि तुरंत त्याला जवळच्या उपचार केंद्रामध्ये घेऊन जायचे। हा त्या पाठीमागला बेस होता, लक्षात घ्या। पण त्याची आता अंधश्रद्धा निर्माण झालेली आहे। नवीन गाडी घेतली की त्याला ह्या वस्तू लावल्या जातात, पण ही अंधश्रद्धा आपणास सर्वांना समजली पाहिजे। बिबा सुद्धा आहे, अँटीबायोटिक आहे, लक्षात घ्या। आपणाला कापलं, खरचटलं तर त्याच्यावरती आज सुद्धा लोक जुनी बिबा घालतायत, बरोबर आहे की नाही? तर या वस्तू ज्या पूर्वीच्या लोकांनी शिक्षण नसताना सुद्धा त्या जवळ ठेवत होत्या आणि त्या सर्व वस्तू एका सुईमध्ये एकत्रित केलेल्या असायच्या। ती सुई म्हणजे आपल्याला काटा बोचला, काय अनुकुचीदार वस्तू आपल्या पायामध्ये घुसली, हातामध्ये घुसली तर त्या ठिकाणी आपल्याला ती काटा काढण्यासाठी सुईचा वापर करत असत। तर ह्या पाठीमागलं हे फर्स्ट एड होतं, लक्षात घ्या। प्रथम उपचाराचं साधन होतं पूर्वीच्या लोकांचं, हे आता आपल्याला समजायला पाहिजे आणि त्याचं अंधश्रद्धेमध्ये कसे रूपांतर झालं हे आपणच करत असतोय। तर त्या ठिकाणी आपण जागृत राहिलं पाहिजे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन त्या पाठीमागला लोकांना सांगितला पाहिजे। दुसरे एक उदाहरण सांगायचं झालं तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे अळंबीचे 2 प्रमुख प्रकार आहेत आणि ते खाण्यायोग्य आहेत। 500-1000 रुपयाला किलो 5 स्टार हॉटेलमध्ये त्या अळंबी खाल्ल्या जातात, लक्षात घ्या। दिगरी अळंबी आणि बटर अळंबी असे प्रकार आहेत। तर पूर्वीच्या काळी लोकांनी ज्या पडक्या जागेमध्ये त्या अळंबी उगवत असत तर त्या काही विषारी जाती त्याच्यामध्ये होत्या। तर लहान मुलांना ह्या अळंबी तोंडात घालू नये किंवा त्या विषारी आहेत त्याच्यापासून लांब आपण राहिलं पाहिजे, म्हणून उकरड्यावरती जी अळंबी उगवलेली असते त्याच्या जवळ लहान मूल जाऊ नये म्हणून लोकांनी काय सांगितलेलं असायचं आपल्याला? बरोबर आहे, त्याच्यावरती कुत्र आपलं जे आहे ते शू करतं आणि ती अळंबी येते। ही अंधश्रद्धा का पसरवलेली आहे? तर त्या पाठीमागचं शास्त्रीय कारण आहे, ही विषारी अळंबी लहान मुलांच्या तोंडामध्ये जाऊ नये आणि त्यांना विषबाधा होऊ नये, हे त्या पाठीमागलं शास्त्रीय कारण आहे। तर ही जी शास्त्रीय कारणं जी आहेत तुम्ही आपल्या घरातल्या लोकांना सांगितली पाहिजेत। शिकलेली जी लोक नाहीत त्यांना हे वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांच्या अंगामध्ये आपण बांधवला पाहिजे। अजून सुद्धा काही विद्यार्थी लक्षात घ्या, घरामध्ये आजारी पडत असताना काहीतरी मुली सांगत येतात, बघा सर मला काहीतरी बाहेर वासाचं झालंय, मी आजारी आहे। दवाखान्यात न जाता कुठंतरी आपण देवरशाकडे जात असतो आणि त्या ठिकाणी आपल्याला हानी पोहोचण्याची शक्यता असते। तर हा सुद्धा अंधश्रद्धेचा एक भाग आहे
आपण सरळ हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे. पोटात दुखत असेल, इतर काही व्याधी असतील, ते तज्ञ डॉक्टरांना सांगून त्यावरती उपचार केला पाहिजे. ही सुद्धा अंधश्रद्धा अजून आपल्यामधून गेलेली नाही. तर हा दिवस जो आहे तो आपल्या शास्त्रीय दृष्टिकोन आपल्यामध्ये जागृत व्हावा, हीच एक त्याच्या पाठीमागली भावना आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकाचे मी खूप खूप